मालवणच्या देवली गावातील खालची परबवाडी येथील घरावर अचानकपणे 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली। विजय देऊलकर यांच्या घरावर हा मोठा बर्फाचा तुकडा कोसळलाय। बर्फाचा तुकडा घरावर पडताना घराच्या छप्परचं नुकसान झालंय। काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला होता, मात्र सध्या पावसाची कोणतीही स्थिती नसताना अचानकपणे घरावर बर्फाचा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते। काय सांगाल या संदर्भात? मी किचन मध्ये कामच करीत होती जेवणाचं ते 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर जाऊन बसली बाहेर बसली आणि इतक्यात आवाज आला केड्यांतरी मोठ्या। तर बघते तर घरात सबन इटा फुटान सबन फळीवर वरसून तो खाली पडला बर्फ। फळीवरचे डबे बिबे लावणले फुटले ते इटा बिटा पडान ते सुरू झालं सबन। आणि बर्फाचे पण चिंतळे सबन उडावले। 6 किलोचा बर्फाचा एक खडा होता इथे पडलेला। कडक ऊन असताना असं बर्फाचं कसं काय शक्यता हा पडायचा? मला तर भीतीच वाटली, हा काय ह्या झाला। बीडमधील निनावी पत्र प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली। तपास सुरू करण्यात आलाय। संबंधित पत्र कोणी पाठवलं याचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी नागरिकांना आवाहन केलंय की तक्रारी निनावी पत्रांऐवजी थेट पोलिसांकडे नोंदवाव्यात, असं त्यांनी सांगितलंय। तक्रारदाराची ओळख ही गोपनीय ठेवली जाईल, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिलाय। जो पत्र कंप्लेंट आपल्याला पोलीसमध्ये प्राप्त होतात त्याच्यामध्ये शासनाचा GR आहे। कंप्लेनेंटचं नाव आणि पत्ता नसेल तो त्याच्यामध्ये चौकशी ना करण्याचा शासनाचा GR आहे। आम्हाला एक पत्र याच्यामध्ये वाया मीडियमवरून प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये तक्रारदाराचं नाव नाही आहे। तो असं केसमध्ये मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो, कोणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तुम्ही डायरेक्टली पोलिसांकडे येऊ शकता, मला भेटू शकते, आमचा संवाद QR कोड वापरू शकते आणि जे काय तुमची तक्रार असतील आम्ही सगळे हँडल करू। तुम्हाला असं वाटते की तुमची ओळख गुप्त राहिले पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघू, पण हे निनावी तक्रार पाठवून वेगळा उद्देश साबित करण्याचा मी सगळ्यांना याच्यामध्ये मनाई म्हणतो की हे नाही केले पाहिजे। कोणाला काहीच तक्रार असेल तो आमच्याकडे आलं पाहिजे। याची काही तुम्ही चौकशी वगैरे लावताय? निनावी पत्र कुठून गेले, कुठल्या ऑफिसमधून, पोस्ट ऑफिसमधून गेले किंवा कुठल्या कुरिअरमधून गेले? निनावी पत्रचे जे तथ्य आहे त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करणार, आमच्या पोलीसच्या किंवा क्राईमच्या संबंधात असेल त्याच्यामध्ये बघणार। बाकी तो पत्र निनावी आहे, शासनाच्या GRच्या हिशोबाने आम्ही पुढे बढ़णार। अकोला शहरातील तापमानाचा पारा 40.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। उष्णतेच्या झळा तीव्र झाल्यात। हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय। वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांसमोर पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। अशातच अकोल्यातील काही प्रगतशील शेतकरी आधुनिक उपायांचा वापर करताना दिसतायत। अकोला बार्शी टाकळी मार्गावरील शेतकरी बाळासाहेब रामचौरे यांनी ड्रॅगन फ्रूट शेती हिरव्या नेटनं झाकून पिकांचं संरक्षण केलंय। या नेटमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होतं आणि पिकांना थंडावा मिळतो। नमस्कार, मी बाळासाहेब रामचौरे, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागमध्ये रिटायर झालो 2021 मध्ये आणि 21 पासून मी ड्रॅगन फ्रूटची शेती करतो। मी 2 एकर ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे। त्याच्यात कसं आहे की सुरुवातीला याला खर्च खूप येते, एकरी 4 लाख पर्यंत खर्च येते, परंतु पहिल्या वर्ष जरा उत्पादन थोडं कमी होईल, 4 लाखापर्यंत निघू शकते, पण त्याच्यानंतर दरवर्षी 8-10 लाख एकरी याचं उत्पादन निघू शकते। पण उन्हाळ्यात याची काळजी घेणं जरुरी आहे, कारण हे शीतकटिबंधीय पीक आहे। हे आपल्या इकडे 40 डिग्रीच्या वर तापमान गेलं की याला सहन होत नाही, त्याच्यामुळे फेब्रुवारी एंडला याला सावली करावं लागते। फेब्रुवारीपासून तर मे एंडपर्यंत याची काळजी घेतली सावली करून, नंतर पावसाळ्यात खूप सारे फळं येतात। जवळजवळ डिसेंबरपर्यंत याचे फळं निघतात, 6 महिने। जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील खून प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करत अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेतलंय। या तातडीच्या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली। पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने पूर्ण करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सतर्कता कायम असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते। निखिल अनिल वाघमारे या तरुणाची हत्या झालेली आहे। रात्री साधारणतः 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। हे जे मयत आणि विधी संघर्षग्रस्त बालक हे
आपसामध्ये मित्र असून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणे होते. हा जो मयत आहे निखिल वाघमारे यांनी जे विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या आईला मोबाईलवरती मेसेज टाकले आणि त्या रागातून ही घटना घडलेली आहे. ते जे मेसेज आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालकांनी बघितले आणि त्यांनी ते जो त्याचा मित्र जो होता निखिल वाघमारे तो कुठे झोपलेला आहे हे त्यांना माहिती होतं आणि तो तिथे जाऊन त्यांनी एक धारदार शस्त्रांनी त्या गळ्यावरती एक वार करून त्याची हत्या केली आहे. संघर्ष बालकाला अटक केली का आपण? विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि माननीय जे बाल न्यायालय आहे त्याच्यासमोर आपण त्यांना हजर करणार आहोत. आईची छेड काढली किंवा आईला मेसेज केले म्हणून हे सगळं झालं. बरोबर, आईला मेसेज केला या रागातून ही घटना घडलेली आहे. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.